सचिन, फोन लाव तुझ्या बायकोला. रात्रीचे 8:30 वाजलेत. आम्ही चहाचा एक घोटही घेतलेला नाही. सकाळपासून पोटात कावळे ओरडत आहेत आणि तुझ्या महाराणीचा अजून काही पत्ता नाही. काय आज ऑफिसमध्येच बिछाना टाकून राहायचं ठरवलं आहे का तिने? मालिनीताई डायनिंग टेबलच्या खुर्चीवर रागाने बसत म्हणाल्या. त्यांच्या कपाळावरच्या रागाच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या. खरं तर राधा नोकरीला लागल्यानंतर काही महिने घरात एक कामवाली बाई येऊन झाडलोट, भांडी आणि काही घरकाम करून जायची. त्यामुळे राधालाही थोडा आधार मिळायचा. पण एक दिवस अचानक मालिनीताईंनी कामवालीला कामावरून काढून टाकलं. घरात सून असताना कामवालीला पगार कशाला द्यायचा? उगाच पैसे वाया घालवायचे. घरातली सगळी कामं आता राधाच करेल, त्यांनी ठामपणे सांगितलं. त्या दिवसापासून राधाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. रोज पहाटे 5:30ला उठून सर्वांसाठी चहा, नाश्ता, डबे, घराची साफसफाई, कपडे, स्वयंपाक अशी सगळी कामं करून ती ऑफिसला जायची. संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यानंतर पुन्हा स्वयंपाकघरात उभं राहून रात्रीचं जेवण, भांडी आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करायला लागायची. घरात 3 सक्षम माणसं असूनही कामाची जबाबदारी मात्र एकट्या राधाच्या खांद्यावर टाकण्यात आली होती. सुरुवातीला तिने कुटुंब म्हणून सगळं हसत हसत स्वीकारलं, पण हळूहळू ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जाऊ लागली. आज राधा नेहमीप्रमाणे ऑफिसवरून घरी न आल्यामुळे मालिनीताई आणि रजनीला संध्याकाळचा चहा मिळाला नव्हता. ती घरी नाही म्हटल्यावर त्या दोघींना स्वतःसाठी 2 कप चहा देखील बनवून घ्यावासा वाटला नाही. रजनी म्हणाली, हो ना दादा, प्लीज लवकर बोलाव ना वहिनीला. माझं डोकं भयंकर दुखतंय. मला माझ्या हातचा चहा अजिबात आवडत नाही आणि तुम्हा दोघांसाठी चहा बनवावा म्हटलं तर वहिनीने चहा पावडरचा नवीन डबा कुठे ठेवला आहे हेही मला माहिती नाही. रजनी सोफ्यावर आडवी पडत म्हणाली आणि पुन्हा मोबाईल स्क्रोल करू लागली. सचिनने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 8:30 वाजून गेले होते. राधाचं ऑफिस संध्याकाळी 6 वाजता सुटायचं आणि ती साधारण 7 घरी यायची. पण आज 1.5 तास उलटून गेला होता, तरी देखील ती घरी आली नव्हती. सचिनच्याही मनात काळजीची पाल चुकचुकली. त्याने मोबाईल काढला आणि राधाचा नंबर डायल केला. पहिल्यांदा बराच वेळ रिंग वाजत राहिली, पण तिने फोन उचलला नाही. पाहिलंस, आता तर ती फोनसुद्धा उचलत नाही. हिला ह्या घराची काहीच काळजी नाही. आम्ही इथे उपाशी बसलो आहोत आणि मॅडमला फोन उचलायला सुद्धा वेळ नाही. मालिनीताईंनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. सचिनने पुन्हा नंबर लावला. यावेळी 3 रिंगनंतर राधाने फोन उचलला. राधा, कुठे आहेस तू? अगं, ऑफिस सुटून 2 तास झाले. घरी आई आणि रजनी उपाशी बसले आहेत. तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय घरात कुठलंच काम होत नाही. ना संध्याकाळचा चहा झाला आहे, ना रात्रीच्या जेवणाची तयारी. सांग, कुठे आहेस तू? सचिनने एका झटक्यात आपला सगळा राग व्यक्त केला. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली आणि मग दीर्घ श्वास घेऊन राधा म्हणाली, मी माझ्या माहेरी आहे सचिन. हे ऐकताच सचिनच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्याने फोन कानापासून थोडा दूर करून स्क्रीनकडे पाहिलं आणि पुन्हा कानाला लावला. माहेरी? तेही न सांगता? वेडी झाली आहेस का तू? इथं घराचं काय होणार? आई आणि रजनी उपाशी बसल्या आहेत. मलाही भूक लागली आहे आणि तू ऑफिसमधून सरळ माहेरी गेलीस? हा कसला आगाऊपणा आहे? यावर राधा मात्र न घाबरता म्हणाली, हा काही आगाऊपणा नाही सचिन. मलाही भूक लागली होती म्हणूनच मी माझ्या आईच्या घरी आले. मी आत्ताच इथे गरमागरम जेवण करून घेतलं आहे. तुम्हीही बाहेरून काहीतरी मागवून घ्या किंवा स्वतः बनवा. स्वतः बनवा? सचिन जवळजवळ ओरडलाच. त्याचा आवाज ऐकून मालिनीताई आणि रजनी दोघीही सावध झाल्या. मालिनीताईंनी त्याला इशारा करून फोन स्पीकरवर ठेवायला सांगितलं. सचिनने देखील फोन स्पीकरवर ठेवला. मालिनीताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, राधा, ही कसली उद्धटपणाची भाषा आहे तुझी? तुला लाज वाटत नाही का? स्वतःच्या नवऱ्याला, सासूला उपाशी ठेवून माहेरी जाऊन बसलीस. इथे घरचं काम आता कोण करणार? रजनी अजून लहान आहे. तिला घरकाम येत नाही आणि माझे गुडघे दुखतात. तुझ्या आईवडिलांनी तुला हेच शिकवलं आहे का, की सासरच्यानं उपाशी ठेवून माहेरी पळून जायचं? पलीकडून राधा देखील रागाने म्हणाली, आई, कृपया माझ्या आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उभं करू नका.
माझ्या आईवडिलांनी मला जबाबदारी निभवायला शिकवलं आहे, कोणाचीही बिनपगाराची कामवाली बनायला नाही. आणि रजनी लहान आहे असं तुम्ही म्हणताय. तुम्हाला ठाऊक नसेल तर सांगते, ती 25 वर्षांची आहे आणि ती माझ्याच वयाची आहे. लहान मुलगी नाही आई ती. जेव्हा मी रोज सकाळी 5:30 वाजता उठून सर्वांसाठी नाश्ता बनवते, सचिन आणि रजनीचा डबा तयार करते, तेव्हा तुमची ही लाडकी मुलगी सकाळी 10 वाजेपर्यंत आरामात झोपलेली असते. मग काय झालं? रजनी सोफ्यावरून उठून चिडत म्हणाली. मी या घरची मुलगी आहे वहिनी. मुलींनी स्वतःच्या घरात आराम नाही करायचं तर काय कामवालीसारखं काम करायचं? तुम्ही या घरच्या सून आहात, त्यामुळे ही सगळी कामं करणं तुमचं कर्तव्य आहे. राधाचं एक हलकंसं हसू स्पीकरवरून ऐकू आलं. हाच तर मुद्दा आहे रजनी. मी सून आहे म्हणून घरातली सगळी कामं माझी आणि तू मुलगी आहेस म्हणून आराम मात्र तू करणार. पण एक गोष्ट विसरतेस तू. मी सुद्धा बाहेर जाऊन 8 तास नोकरी करते आणि तू वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली दिवसभर सोफ्यावर पडून वेब सिरीज पाहत असतेस. सकाळची सगळी कामं मी एकटी करायची, दिवसभर ऑफिसमध्येही राबायचं आणि संध्याकाळी परत येऊन पुन्हा स्वयंपाकघरात उभं राहायचं आणि तू फक्त एवढंच विचारायचं, वहिनी चहा कधी मिळणार? मला सांग, हे सगळं फक्त मीच का करायचं? राधा, तू माझ्याशी वाद घालत आहेस. तू आत्ता या क्षणी घरी परत येणार आहेस की नाही? सचिनने रागात फोन हातात घट्ट पकडत विचारलं. नाही सचिन, मी घरी येणार नाही. येणार नाही म्हणजे? तू एक विवाहित स्त्री आहेस. अशी घर सोडून माहेरी जाऊन कशी बसू शकतेस? जग काय म्हणेल? लोक काय बोलतील? जगाला जे वाटेल ते बोलू देत सचिन. आता मला त्याचं काहीच वाटत नाही. राधाने एक दीर्घ श्वास घेतला. तुला आठवतंय गेल्या आठवड्यात काय झालं होतं? मला 102 ताप होता. माझं संपूर्ण अंग तापानं फणफणत होतं. मी रजनीला फक्त एवढंच सांगितलं होतं की आज रात्रीचं जेवण तू बनव किंवा बाहेरून मागव. पण तेव्हा आई काय म्हणाले ठाऊक आहे का? स्पीकरवर क्षणभर पूर्ण शांतता पसरली. राधा मात्र थांबली नाही. आई म्हणाल्या होत्या, अगं थोडासा तापच तर आहे, गोळी घे आणि स्वयंपाकघरात जा. बाहेरचे जेवण खाऊन आम्ही सगळे आजारी पडू. रजनीला तर गॅस ऑन करायलाही देखील येत नाही, ती काय स्वयंपाक करणार? आणि सचिन, त्या दिवशी तूही मलाच म्हणाला होतास, उठ ना, निदान साधी खिचडी तरी बनवून दे. त्या प्रचंड तापातही मी तासभर स्वयंपाकघरात उभी राहिले, पण तुमच्यापैकी कोणीही मला एक ग्लास पाणी विचारलं नाही. आणि तेव्हाच मला समजलं की ह्या घरात माझी किंमत फक्त मी काम करते तोपर्यंतच आहे. मी आजारी पडले, थकले किंवा मेले तरीसुद्धा तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या ताटात गरमागरम पोळी मिळाली पाहिजे. तुमच्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे. सुनेचे बोलणे ऐकून मालिनीताईंचा अहंकार आता दुखावला गेला होता. त्या म्हणाल्या, पाहिलंस ना सचिन, तुझ्या बायकोचे रंग. माझ्या प्रत्येक बोलण्याचा हिशोब ठेवून बसली आहे. मी आधीच सांगितलं होतं, या शिकलेल्या मुली कधीच घर नीट सांभाळू शकत नाहीत. 2 पैशांची नोकरी काय करू लागतात की त्यांची जीभ कात्रीसारखी चालायला लागते. आई, मी कुठलाही हिशोब ठेवत नाही. मी फक्त तुम्हाला वास्तवाचा आरसा दाखवत आहे. राधाने शांतपणे उत्तर दिलं. सचिन, माझं नीट ऐक. जोपर्यंत ह्या घरात कामाची समान वाटणी होत नाही, जोपर्यंत प्रत्येकजण स्वतःची जबाबदारी समजून घेत नाही, तोपर्यंत मी परत येणार नाही. मी काही सुपरवुमन नाही आणि तसं बनण्याची मला अजिबात हौसही नाही. घर आपल्या सगळ्यांचं आहे, तर घरची कामंसुद्धा सगळ्यांनी मिळूनच करायची. गुड नाईट. हॅलो राधा, सचिन ओरडत राहिला. पण तोपर्यंत फोन कट झाला होता. क्षणात घरभर भयानक शांतता पसरली. डायनिंग टेबलवर ठेवलेली रिकामी भांडी जणू त्यांची थट्टाच करत होती. पाहिलंस का तुझ्या बायकोचा तमाशा? तरी सांगत होते, नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न करू नकोस, पण माझ्या मेलीचं ऐकतंय कोण? मालिनीताई चिडून म्हणाल्या. आता इथे उभा राहून माझं तोंड बघत बसणार आहेस का? जा स्वयंपाकघरात आणि काहीतरी बनव. भुकेने माझ्या पोटात दुखायला लागले. सचिनने वैतागून आपली बॅग सोफ्यावर फेकली आणि स्वयंपाकघरात गेला. त्याने फ्रीज उघडला. कणिक मळलेली नव्हती, भाजीही चिरलेली नव्हती. रजनी त्याच्या मागोमाग आली आणि म्हणाली, दादा, मला खूप भूक लागली आहे. प्लीज मला मॅगी बनवून दे ना. सचिन चिडून म्हणाला, तुला मॅगी खायची असेल तर स्वतः बनव, मला नाही येत हे सगळं. असं बोलून सचिनने फ्रीजचं दार जोरात बंद केलं. आई, घरात काही चिवडा लाडू वगैरे आहे का? अगं, तुझ्या भावजेने काही बनवून ठेवलं असेल तरच मिळेल ना. जा बाहेरून काहीतरी मागव. आणि हे बघ सचिन, उद्या सकाळीच जाऊन तुझ्या बायकोला सरळ कर.
माहेरी जाण्याची फार हौस चढली आहे तिला. शेवटी सचिनने तिघांसाठी ऑनलाईन जेवण ऑर्डर केले. रात्री 10 वाजता सगळ्यांनी जेवण केलं. पण जेवण असताना कुणीही एकमेकांशी नीट बोललं नाही. जेवण करत असताना सचिनला प्रकर्षाने जाणवलं की घराची संपूर्ण व्यवस्था राधाच्या भरवशावर चालत होती. सकाळचा चहा, नाश्ता, ऑफिसचे डबे, धुतलेले कपडे, रात्रीचे गरम जेवण, सगळं काही न बोलता न सांगता वेळेत होत होतं. म्हणूनच कदाचित तिच्या कष्टांची किंमत कोणालाच कधीच जाणवली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात अक्षरशः गोंधळ उडाला होता. 7 वाजून गेले होते. सचिनला ऑफिसला जायचं होतं. त्याने शर्ट शोधला तर तो इस्त्री केलेला नव्हता. रजनीचा फोन सतत वाजत होता. तिची मीटिंग सुरू होणार होती, पण ती अजूनही झोपलेली होती. मालिनीताई हॉलमध्ये बसून मोठ्या आवाजात म्हणाल्या, "सचिन, आज मला चहा तरी मिळणार आहे की नाही, की मी अशीच तहान भुकेने मरायचं?" "आई, अगं मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तू रजनीला झोपेतून उठव ना." सचिन इस्त्री न केलेला शर्ट घालत म्हणाला. मालिनीताई म्हणाल्या, "रजनी अजून लहान आहे. ती रात्री उशिरापर्यंत कॉम्प्युटरवर काम करते. तिला कसं उठवायचं?" यावर सचिन काहीही बोलला नाही. तो चहा नाश्ता न करता तसाच ऑफिसला निघून गेला. दिवसभर ऑफिसमध्ये त्याचं कोणत्याच कामात मन लागलं नाही. त्याला आता स्पष्टपणे समजलं होतं की राधाशिवाय हे घर एक दिवसही नीट चालू शकत नाही. संध्याकाळी ऑफिस सुटताच तो थेट राधाच्या माहेरी पोहोचला. राधाच्या आईवडिलांनी त्याचं स्वागत केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरही नाराजी स्पष्ट दिसत होती. राधा हॉलमध्ये निवांत बसून चहा पित होती. "या जावई बापू, बसा, मी चहा घेऊन येते," राधाच्या आई म्हणाल्या. सचिन म्हणाला, "नको आई, चहाचे राहू द्या, मला राधाशी बोलायचं आहे." राधाचे आईवडील आत निघून गेले. राधाने चहाचा कप खाली ठेवला आणि सचिनकडे पाहत विचारलं, "सचिन, कसं काय येणं झालं? घरी सगळं ठीक आहे ना?" "सगळं ठीक." "राधा, तू जोक करते आहेस का?" सचिन रागात म्हणाला, "तुला कल्पना आहे का तू घराची काय अवस्था करून ठेवली आहेस? सकाळी मला नाश्ता न करताच ऑफिसला जावं लागलं. आईला चहा मिळाला नाही. रजनीची मीटिंग चुकली. एका दिवसात तू संपूर्ण घर ठप्प करून टाकलं." राधा शांतपणे म्हणाली, "मी घर ठप्प केले नाही सचिन. तुम्ही सगळे आधीपासूनच पांगळे होतात. फक्त माझ्या आधारावर चालत होतात." ती पुढे म्हणाली, "जर माझ्या एका दिवसाच्या अनुपस्थितीने घर बंद पडलं तर विचार कर, मी इतके दिवस ते घर एकटी कसं सांभाळत होते." सचिन पुन्हा त्याच जुन्या सुरात म्हणाला, "राधा, हे स्त्रीमुक्तीचं भाषण मला देऊ नकोस. तुला माहीत आहे, माझी आई जुन्या विचारांची आहे. तिला वाटतं की सून म्हणून तू घर सांभाळावंस. आणि रजनीचं म्हणालीस तर तिला काम करण्याची सवय नाही. तू या घरची मोठी सून आहेस. तुला जुळवून घ्यावं लागेल." "मीच जुळवून घ्यायचं? मग तू काय करणार? तुझी बहीण काय करणार?" राधाने सरळ प्रश्न विचारला. "अगं, मी कमावतो, ऑफिसला जातो." राधाही पटकन म्हणाली, "मी सुद्धा कमावते सचिन. मी सुद्धा रोज ऑफिसला जाते. माझ्या पगारातून ह्या घराचा अर्धा EMI भरला जातो. घरचं राशन देखील माझ्या पैशातून येतं. पैसे खर्च करण्याची वेळ आली की मी तुमच्या बरोबरीची असते. पण स्वयंपाकघरात घाम गाळण्याची वेळ आली की मी फक्त सून राहते. हा कसला न्याय आहे?" या प्रश्नाचं सचिनकडे कोणतंच ठोस उत्तर नव्हतं. तो हळू आवाजात म्हणाला, "राधा, प्लीज घरी चल ना. आई खूप चिडली आहे. सकाळपासून तिची चिडचिड सुरू आहे. तू फक्त एकदा आईची माफी माग. सगळा विषय तिथेच संपेल." राधा मोठ्याने हसली. "माफी? मी माफी मागू? आणि कशासाठी माफी मागायची सचिन? 102 तापसताना देखील तुमच्यासाठी जेवण बनवलं म्हणून, की स्वतःची कंबर मोडून हे घर सांभाळलं म्हणून?" ती ठाम आवाजात म्हणाली, "नाही सचिन, यावेळी मी कोणाचीही माफी मागणार नाही. ना मी माफी मागणार आणि ना मला तुमच्या खोट्या माफीची काही गरज आहे." सचिन हताश होऊन म्हणाला, "मग तुला नेमकं हवं तरी काय आहे?" राधाने समोरच्या टेबलावरून एक कागद आणि पेन उचलला आणि म्हणाली, "सचिन, माझ्या काही अटी आहेत आणि त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. जोपर्यंत या अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी त्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल देखील ठेवणार नाही." "अटी? स्वतःच्या घरात परत जाण्यासाठी तू अटी घालणार आहेस का?" "हो, कारण ते घर तुम्ही कधीच माझं होऊ दिलं नाही. ते फक्त तुझ्या आईचं आणि बहिणीचं घर होतं. तिथे मी फक्त एक काम करणारी बाई होते." राधाने कागदावर लिहायला सुरुवात केली आणि लिहितानाच सचिनला वाचून दाखवू लागली. "पहिली अट,
रोज सकाळचा नाश्ता रजनी बनवेल. ती 25 वर्षांची आहे, काही अपंग नाही. दुसरी अट, घरासाठी लागणारं राशन, भाजीपाला आणि बाहेरची सगळी कामं तू करशील. तिसरी अट, रात्रीचे जेवण मी बनवेन, पण भांडी घासणं आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्याची जबाबदारी तुमच्या दोघांपैकी एकाची असेल. चौथी अट, रविवारी मी स्वयंपाक बनवणार नाही. त्या दिवशी तुम्ही स्वतः स्वयंपाक करा किंवा बाहेरून जेवण मागवा. सचिनचे डोळे विस्फारले. राधा, तू वेडी झाली आहेस का? रजनी सकाळी उठून नाश्ता बनवेल. तुझ्या अटी ऐकून आई तर आकाश पाताळ एक करेल. त्या या गोष्टी कधीच मान्य करणार नाही. त्यांना माझ्या अटी मान्य नसतील तर ठीक आहे. राधाने तो कागद सचिनकडे देत शांतपणे म्हटलं, जर त्यांना ह्या अटी मान्य नसतील तर मलाही त्या घरात परत यायचं नाही. तुमचं घर तुम्हीच सांभाळा. मला माझे स्वातंत्र्य जास्त प्रिय आहे. राधा, एका छोट्याशा गोष्टीसाठी तू नातेसंबंध बिघडवत आहेस. ही गोष्ट तुझ्यासाठी खूप छोटी असेल सचिन. राधा त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, पण ज्या व्यक्तीची रोजची झोप पूर्ण होत नाही, जिची पाठ आणि कंबर सततच्या कामामुळे दुखत असते आणि जिला स्वतःच्या घरात माणूस नव्हे तर एक मशीन समजलं जातं, तिच्यासाठी ही फार मोठी गोष्ट असते. ज्या दिवशी तुझी आई आणि बहीण या अटी मान्य करतील त्या दिवशी मला फोन कर, मी परत येईन. इतकं बोलून राधा उठली आणि आत निघून गेली. सचिन मात्र हातात तो कागद धरून तसा स्तब्ध उभा राहिला. त्याला समजलं होतं यावेळी राधा माघार घेणार नव्हती. सचिन तो कागद घेऊन घरी पोहोचला. घराची अवस्था अजूनही तशीच होती. सिंकमध्ये काल रात्रीच्या जेवणाचे डबे तसेच होते. सकाळच्या चहाचे कप आणि भांडी तशीच पडली होती. मालिनीताई डोक्याला हात लावून सोफ्यावर बसल्या होत्या. सचिनला आलेले पाहून मालिनीताई म्हणाल्या, आली का महाराणी? नाही आई, ती आली नाही, सचिन थकलेल्या आवाजात म्हणाला आणि त्याने तो कागद डायनिंग टेबलवर ठेवला. आई, ह्या कागदावर तिने काही अटी लिहिल्या आहेत आणि अटी आपण मान्य केल्याशिवाय ती परत येणार नाही. रजनीने झटकन तो कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. काय? सकाळचा नाश्ता मी बनवणार? वहिनीचं डोकं फिरलं की काय? आई, बघ ना, वहिनीने कशा अटी घातल्या आहेत. मालिनीताईंनी तो अटीचा कागद हातात घेतला आणि वाचून संतापाने लाल बुंद झाल्या. माझ्या मुलीला कामवाली बाई बनवायचं आहे का तिला? मी ह्या अटी कधीच मान्य करणार नाही. सचिन, तिला सांग, यायचं नसेल तर येऊ नकोस. मीही बघते किती दिवस माहेरी बसून राहते ते. सचिन सोफ्यावर बसत शांतपणे म्हणाला, ह्या अटी तुला मान्य नसतील तर ठीक आहे आई, पण उद्यापासून माझा सकाळचा नाश्ता आणि टिफिन तू बनवून दे. आणि रजनी, तू माझे ऑफिसचे कपडे इस्त्री करून ठेव. आणि हो, उद्या संध्याकाळी माझे काही मित्र घरी येणार आहेत, त्यांच्यासाठी जेवणही बनव. मालिनीताई आणि रजनी आश्चर्यचकित होऊन एकमेकींकडे पाहू लागल्या. बाळा, माझे गुडघेत खूप दुखतात, मालिनीताई अडखळत म्हणाल्या. दादा, मला इस्त्री करता येत नाही, रजनीने तोंड वाकडं करत उत्तर दिलं. सचिन पहिल्यांदाच आपल्या बहिणीवर चिडून म्हणाला, राधालाही हे सगळं सुरुवातीला येत नव्हतं, पण 2च दिवसात तिने शिकून घेतलं. आपण सर्वजण तिच्यावर अवलंबून राहिलो आहोत आणि तुम्ही मात्र मोठमोठ्या गोष्टी करता. जर ती परत आली नाही तर उद्यापासून मी हॉटेलमध्ये राहायला जाईन. मग हे घर तुम्ही दोघी मिळून सांभाळा. हे ऐकताच मालिनीताईंच्या कपाळावर घाम फुटला. सचिन जे बोलत होता ते खरं होतं. राधाच्या पगाराशिवाय घर खर्च भागणं कठीण होतं आणि तिच्याशिवाय घरकाम करणं तर त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्या रात्री घरात कोणीच कोणाशी बोललं नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी सचिनने राधाला फोन केला. राधा, आई आणि रजनी तुझ्या अटी मान्य करायला तयार आहेत, तू घरी परत ये. त्याच संध्याकाळी राधा आपली बॅग घेऊन घरी आली. दार उघडलं. राधा आत आली. मालिनीताई सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांनी तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. रजनी फोनमध्येच गुंतलेली होती. कोणीही तिचे हसून स्वागत केले नाही, कोणी प्रेमाने विचारपूस देखील केली नाही आणि राधालाही त्याची अपेक्षा नव्हती. रजनी तिच्याकडे न पाहताच म्हणाली, वहिनी, मला उद्या सकाळी मीटिंगसाठी लवकर निघायचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्हीच. नाही रजनी, राधा तिचे वाक्य मध्येच थांबवत स्पष्ट शब्दात म्हणाली, उद्यापासून रोज सकाळचा नाश्ता तूच बनवणार आहेस आणि जर तू नाश्ता बनवला नाहीस तर मीही रात्रीचं जेवण बनवणार नाही. विषय इथेच संपला. रजनीने आईकडे पाहिलं. मालिनीताईंनी शांतपणे मान खाली घातली. काम करायचं बंद केलं म्हणून तुम्हाला काही फरक पडणार नाही का? रजनी चिडून म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता.
रजनी सर्वांसाठी नाश्ता बनवत होती. राधा मात्र शांतपणे तयार होऊन डायनिंग टेबलवर आली आणि निवांत नाश्ता करू लागली. खरंच मालिनीताईंची विचारसरणी बदलली होती का? नाही. त्या आजही आपल्या मैत्रिणींना फोनवर सांगत होत्या, आजकालच्या सुना तर नंदे करून काम करून घेतात. मोठ्यांचा काही मानच राहिला नाही. रजनीमध्ये देखील बदल झाला नव्हता. ती आजही नाश्ता करताना 100 वेळा तोंड वाकडं करत होती आणि भांडी अशी आपटायची जणू ती एकटीच घरातली सगळे कामे करते. पण आता राधाला त्यांच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा फरक पडत नव्हता. तिने त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला नाही. तिने फक्त आयुष्यातील एक कडवट पण खरं सत्य स्वीकारलं होतं. ते म्हणजे ह्या जगात आणि विशेषतः आपल्या समाजातील अनेक घरांमध्ये आपला हक्क कोणीही थाळीत सजवून देत नाही. जर तुम्ही कायम गप्प राहून सगळं सहन करत राहिलात तर लोक तुमच्यावरच ओझं वाढवत जातात. सन्मान आणि विश्रांती मागून मिळत नाही, ती स्वतःच्या अटींवर मिळवावी लागते. आज राधाच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांतपणा होता. तिला माहिती होतं की ती कधीच त्यांच्या दृष्टीने आदर्श आणि सर्व निमूटपणे सहन करणारी सून बनणार नाही. पण निदान ती आता एक मशीन नव्हती. ती एक माणूस होती जिने स्वतःसाठी आवाज उठवून आपला सन्मान, स्वातंत्र्य आणि हक्क मिळवला होता. आणि कधीकधी आयुष्यात हीच सर्वात मोठी जीत असते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.